नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे जो आत्ता घाटकोपरमध्ये जो वाद पेटलेला आहे, वेद पाठक विरुद्ध जैन कम्युनिटी, याच्याबद्दल मला बोलायचं आहे. मुळात हा वाद का पेटलेला आहे? तर याच्यामध्ये मी जेव्हा बघितलं तेव्हा असा वाद आहे की बाबा, जो पांढरा पट्टा मारलेला आहे, ते पांढरा पट्टा ते कोण जैन मुनी येतात, त्या जैन मुनींना येताना ते पायात काही घालत नाहीत वगैरे, आणि उन्हाळा असल्या कारणामुळे कमीत कमी गरम लागावं, पायाला पोळू नये म्हणून तो पांढरा पट्टा मारलेला आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो पांढरा पट्टा समजा त्याच्यासाठी मारला असेल तर त्याच्यामध्ये गैर काय आहे, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यासाठी समजा त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी पट्टा मारला असेल तर त्याच्यात गैर काय आहे, हा माझा प्रश्न आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आत्ताच मी 8-15 दिवसापूर्वी तिरुपतीला गेलो होतो आणि मला दर्शनाचं टायमिंग अगदी दुपारी मला मिळालं. साधारणतः माझं दर्शन 3:30-4च्या सुमारास होतं. मला 1-1:30 वाजताच तिथे जायचं होतं आणि पायात चपला बिपला न घालता मला जायचं होतं. आणि माझ्या त्या मठाच्या खोलीपासून त्या दर्शनाच्या ह्याच्यापर्यंत बिना चपल्याचं मला जाण्यासाठी जेव्हा मी गेलो तेव्हा प्रचंड ऊन होतं मे महिन्याचं. आणखीन प्रचंड पाय काय म्हणतात त्याला, पोळत होते. तर तिथे बाजूला असा मोठा एक पांढरा पट्टा आहे. तर मला कोणीतरी सांगितलं त्या पांढऱ्या पट्ट्यावरनं तुम्ही चाला, तुम्हाला पाय पोळणार नाही. आणि मी जेव्हा त्या पांढऱ्या पट्ट्यावर गेलो तर खरंच तुम्हाला मी सांगतो, माझे पाय पोळले नाहीत. माझे पाय पोळले नाहीत. आणि मग त्या पांढऱ्या पट्ट्याचा एवढा वाद का घालावा? मी तो म्हणतो, म्हणजे उन्हाळ्यासाठी असेल तर उन्हाळ्यासाठी पांढरा पट्टा गव्हर्नमेंटने पण मारावा. काय पण जी हे आहेत, म्हणजे माझं जो हे आहे की जो जैन कम्युनिटीची जी दादागिरी आहे, जे वेगळ्या वेगळ्या व्हिडिओजमधनं मी बघतो आहे, किंवा जे काही टेलिफोनिक कन्व्हर्सेशन संदीप देशपांडे आणि जैनांच्या ह्याच्यामधले जे मी बघतो आहे, किंवा एखादे जैन मुनी जे आहेत, म्हणजे जैन मुनींनी ह्या वादामध्ये पडावं असं मला वाटत नाही. म्हणजे तो जैन मुनींचा जो भाग आहे ना, हा अत्यंत क्लिष्ट आहे. म्हणजे ते जैन मुनी होणं फार सोपं नाही आहे. म्हणजे अत्यंत अवघड आहे. म्हणजे त्याचं पथ्य पाणी पाळणं हे अत्यंत अवघड आहे. म्हणजे त्यांचा तो जो प्रवासाचा जो भाग आहे, काय त्याच्यामध्ये ते श्वेतांबर दिगंबर हा भाग सोडून द्या तुम्ही. तो आणखीन खोलात आपल्याला जायची गरज, आपल्याला आज जायचं नाही. पण जैन मुनी होणं हे सोपं नाही आहे, पहिली गोष्ट. पण तुम्ही जैन आहात म्हणून मग तुम्ही सगळीकडेच तुम्ही, म्हणजे हा आत्ता नाही, कबूतरखाना हा पण एक खूप मोठा विषय त्या जैनांनी लावून धरला होता. दुसरीकडे तुम्ही कबूतरखाना करा, दुसरीकडे हे करा ना. पण तुम्ही ही अशी, आणि हे जैनांची दादागिरी नॉर्मली का चालते? कारण जैन समाज हा अत्यंत धनिक समाज आहे. जैन समाज हा अत्यंत धनिक समाज आहे. आणखीन त्या पैशाच्या जोरावर ही त्यांची मक्तेदारी चालते. म्हणजे मी जैनांच्या विरोधात नाही, परत सांगतो मी. कारण माझ्या गुजरातमध्ये माझं जिथे घर होतं तिथे माझ्या घरासमोर जैनांची हे होते. पण हे जैन समाजमधली जी लोकं आहेत, हे जेवढं काय म्हणतात त्याला, काय मानवता त्या प्राण्यांबद्दल दाखवतात, तेवढी मानवता ते माणसांबद्दल दाखवत नाही. हा माझा अनुभव आहे आणि हा खूप लोकांचा अनुभव आहे. हा खूप, म्हणजे ते व्यवसायात बसले की त्याच्यामध्ये त्यांची मानवता विनवता हे सगळं बाजूला. म्हणजे मुंबईमध्ये जे अंडरवर्ल्ड वगैरे जे पोचलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या लोकांचा सुद्धा हात आहे. व्यवसायासाठी हे सगळं करतील, काहीही करतील. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आंध्र प्रदेशमध्ये जे गोमांस, म्हणजे गायी कापल्या जातात मशीननी, ते एका जैनाचं आहे. आणि काही ठिकाणी कुठे काय मिळतं, कुठे जैनांच्या हॉटेल्समध्ये वगैरे काय मिळतं, हे आज मी सांगायची गरज नाही. मी एकच उदाहरण दिलं. काय पण पांढऱ्या पट्ट्यावरनं फक्त तो त्याच्यासाठी असेल तर एवढा त्याच्यावर हे करू नये. आणि मग त्याच्यानंतर मग जे तुम्ही काय म्हणतात त्याला, म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद, म्हणजे दहशतवाद मी म्हणणार नाही, पण हे सांस्कृतिक अतिक्रमण आहे.
हे सांस्कृतिक अतिक्रमण आहे. 100% हे सांस्कृतिक अतिक्रमण आहे. आणि मग माझं म्हणणं कसं आहे, की समजा तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी पाळायच्या असतील, तर तुम्ही सेक्लुडेड का नाही हे करत? म्हणजे एक बिल्डिंग की ते फक्त जैनच राहतील. तिथे फक्त जैनच राहतील असं का नाही करत? म्हणजे तुम्ही धंदा करायचा, घरं सगळ्यांना विकायची आणि मग म्हणायची की इथे राहणाऱ्या लोकांनी मांस मच्छी खाऊ नये. जो मांस मच्छी खातो तो खाईल ना तिथे. तो 100% खाईल तिथे. आणि बिल्डर त्याला विकत असेल ती जागा, तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. मग तुम्ही तुमचे जैन एकत्र व्हा, आणखीन एखादी बिल्डिंग बांधा ना. आणि मग तुमच्यातल्या लोकांनी दुसऱ्याला विकलं तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये. तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये. म्हणजे मला माहितीप्रमाणे वेरावळमध्ये जे झिंगे जो प्रकार आहे समुद्रातला, त्याच्यात सगळ्यात मोठा एक्सपोर्टर जो आहे तो जैन आहे. तो जैन आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी चांगल्यापैकी नॉनव्हेज हे जैनांच्या हॉटेलमध्ये मिळतं. मला आता नावं घेऊन कोणाला बदनाम करायचं नाही आहे. पण तुम्ही मानवता हे करायचं नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही माणसांना हे करायचं, म्हणजे ते कबूतरखान्याच्या बाबतीतला जो विषय होता तो अत्यंत चुकीचा हे. आणखीन हे कुठेही तुम्ही जा, हा वाद आहेच. हा वाद आहेच. तुम्हाला शाकाहार करायचा, तो शाकाहार करा, मग तुम्ही वेगळे राहा ना. तिथे तुमचं देरासर, तुम्ही त्या देरासरच्या ह्याच्यामध्ये जे तुमचं हे चालतं, काय म्हणतात त्याला, लिलाव वगैरे चालतात, किंवा ते तुमच्या पर्युषणाच्या काळामधला जो त्यांचा सगळा तामझाम असतो, त्याचा आजूबाजूच्या लोकांना खूप मानसिक त्रास होत असतो. हे मी अनुभवाने सांगतो आहे. म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवावर नाही, मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो आहे. आणि माझ्या दृष्टीने मला नावं ठेवायची नाही, तो तुमचं काय असेल ते आरती करणं किंवा काय करणं, हा सगळा लिलाव होत असतो तिथे. तो सगळा पैशाचा खेळ असतो तिथे. आणि तो त्यांचा धर्म आहे, त्यांनी काय करावं त्याच्याबद्दल. पण तुमचा धर्म तुम्ही दुसऱ्याच्या आड आणू नकात ना तुम्ही. आज महावीर जयंती आहे, म्हणजे राज ठाकरे मागे म्हणले होते आज महावीर जयंती म्हणून चिकनची दुकानं बंद करा किंवा हे करा. मग ते राज ठाकरेंनी एक भाषण माझ्यामध्ये पुण्यातच केलं होतं की आज गटारी आहे, तुम्ही घ्या, असं आम्ही म्हणतो का? त्यामुळे वी रिस्पेक्ट यू. म्हणजे व्हेजिटेरियन तर आम्ही पण आहोत, अगदी कडक, तुमच्यापेक्षा कडक व्हेजिटेरियन आहोत आम्ही. पण आमचा दुसऱ्याला त्रास नाही ना. म्हणजे अशी कितीक देवस्थानं आहेत की जिचे पुजारी जे आहेत हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत, पण त्या देवीला समजा बकऱ्याचा भोग किंवा कोंबड्याचा भोग लागत असेल तर त्याची पूजा सांगणारा पुजारीच असतो तो. तर तिथे आम्ही कुठे मध्ये येत नाही ना. जेव्हा आम्ही रिस्पेक्टफुली एवढ्या गोष्टी करतो, तर तुम्ही का नाही हे करायचं? आणि पांढऱ्या पट्टीचा जो वाद आहे तो हा वाद असेल तर माझ्या दृष्टीने हा वाद पांढऱ्या पट्टीवर वाढवू नये. आज एवढंच. धन्यवाद.